अवैध धंदे, राजकीय संरक्षण आणि शून्य कारवाई अशा धोकादायक परिस्थितीचा परिणाम आज पुन्हा एकदा भीषण स्फोटाच्या रूपात समोर आला आहे। भाजप पदाधिकारी सुहास गोंधळीचा अवैध धाबा पहाटे सिलेंडरच्या प्रचंड स्फोटाने पूर्णपणे जळून खाक झाला। सेक्टर 8 मधील प्लॉट क्रमांक 2 वर हा धाबा बेकायदेशीरपणे चालत होता। पहाटे 4:45 सुमारास अचानक आग लागली आणि काही क्षणात 2 सिलेंडरचे भीषण स्फोट झाले। धूर व ज्वालांनी परिसर वेढला आणि बाजूच्या इमारतीतील रहिवाशांची झोपेतून धांदळ उडाली। सूत्रांनुसार या धाब्यावर रात्री दारू पार्ट्या, अवैध दारू विक्री सर्रास सुरू होता। परंतु प्रश्न असा, राजकीय पाठबळ असल्याने या धाब्यावर कारवाई का झाली नाही? सिडकोच्या जमिनीवर उघडपणे चालणाऱ्या या धंद्यावर अतिक्रमण विभाग आणि पोलिसांनी मौन का बाळगलं? स्थानिकांचा आरोप एकच, राजकीय संरक्षणामुळे अवैध धंदे फोफावत आहेत। यात सुहास गोंधळीने 12 मे रोजी MS04CG 8373 हा अवैध पाण्याचा टँकर उल्वे सेक्टर 19 मध्ये बस थांब्यावर घुसवला होता। फुटपाथवर राहणाऱ्या गरिबांना चिरडलं, पण गुन्हा नोंदलाच गेला नाही। ट्रॅक्टरचे एकही कागद नसतानाही त्याला पोलिसांनी सोडून दिलं। हे लोकांमध्ये प्रचंड नाराजीचे कारण ठरत आहे। स्थानिकांचा सरळ आरोप, भाजपचा पदाधिकारी असल्यामुळे पोलीस आणि सिडको अधिकारी मेहरबानी दाखवत आहेत। उल्व्यात फुटपाथवरील हातगाड्यांवर गॅस सिलेंडरचा वापर धोकादायक पातळीवर वाढला आहे। कुठल्याही क्षणी आणखी एक दुर्घटना घडू शकते, पण कारवाई अद्यापही शून्य। उल्वे शहर आज जळलेल्या धाब्याचा धूर संपण्याआधीच एका मोठ्या प्रश्नाने धुमसत आहेत। अवैध धंदेखोर मजबूत की प्रशासन कमकुवत? ब्युरो रिपोर्ट, उल्वे, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।